सगळा तालुका जोपर्यंत सुखी होत नाही, माझा श्वास शेवटचा असेपर्यंत मी काम केल्याशिवाय. काल दवाखान्यात असताना सुद्धा मी मृत्यूच्या दाढेत असताना सुद्धा शिंदे साहेबांना हात जोडून बोला येतो तरी एक शब्द असा छाताडात श्वास आणून टाकून सांगतो, साहेब उजनीची माझी एक फाईल तेवढी कमी अब्दुल साहेब. मला माहित होते एकदा निवडणूक लागल्यावर पुन्हा लागणार. मी फाईलवर सही साहेबांकडून साहेबांनी केली. फडणवीस साहेबांनी अतिशय वेगात त्याचं टेंडर केलं, अतिशय वेगात ते काम दिलं, वर्क ऑर्डर झाले, आज लढाई येऊन पडले. जर मी माझ्या मृत्यूचा आणि माझ्या जिवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो, 14 गावचा आज वनवास संपणार आहे. त्या 6 महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण निवृत्त घ्यायचं. 6 महिन्यात सगळे हिरवगार होणार. परंतु एखादं वैभव ज्यावेळी निर्माण होत असतं त्या वैभवाचा द्वेष अनेकांना, असंख्य लोकांना होत असतो. गुवाहाटीला गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमामुळे, कृपादृष्टीने जे एक प्रसिद्धीचं वलय मला मिळाले, वैभव मला मिळाले, त्या वैभवासाठी सर्वसामान्य तालुक्यातले तर सोडाच, पण महाराष्ट्रातील मोठमोठे नेत्यांच्या काळजात अशी धडकी बसली, काही झालं तर ह्याचा पराभव करायचा. कारण मी स्पष्ट वक्ता टीव्हीच्या समोर मी कधी गेलो त्यावेळी असत्य बोललो नाही, बोलणारही नाही. त्याचे माझ्या राजकारणावर काय परिणाम येतील याचा मी कधी विचार केलेला नाही जीवनात. हे माझ्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला जे सत्य सांगायचं आहे तेच सत्य मी सांगितले. त्याचे परिणाम माझ्या राजकारणावर काय होतील, भविष्यात माझ्या निवडणुकीत काय परिणाम होतील याचा मुलाहिजा मी कधीच केला नाही. अनेकांनी मला सूचना दिल्या होत्या, अनेक जण मला सल्ले देत होते, एवढं स्पष्ट बोलू नका, तुम्हाला अडचण. मृत्यूला सुद्धा मी अडचण समजत नाही, त्याचा राजकारणाला मी कधीच अडचण समजत नाही.